शुक्रवारची कहाणी. श्री संतोषी माता महात्म्य अर्थात 16 शुक्रवारची व्रतकथा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री कुलस्वामिने नमः, श्री सद्गुरुवे नमः, श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. जय जय जी गणनाथा, आद्य पूजित शिवसुता, तुझ्या चरणी ठेवणी माथा वंदितो कार्यारंभिया. तू सकल विद्यांचा अधिपती, कला निपुण ऐसी खाती, तव कृपेने शुभ कार्य ती होती संपन्न निर्विघ्न. म्हणून प्रथम तुझी प्रार्थना देई मजसी आशीर्वचना, ही सात्विक ग्रंथ रचना स्फूर्ती देऊनी करवावी. आता नमितो वाग्भवानी माता सरस्वती ब्रह्मनंदिनी आदिशक्ती चित स्वरूपिणी, प्रेरणा सकल विश्वाची, श्री गजानन सद्गुरुनाथ आणि श्रीकृष्ण भगवंत श्रेष्ठ कवीश्वरांसहित वंदितो संत सज्जनाते. आपली कृपा दृष्टी वळता सकल कार्य सफलता, नच वर्णवे आपुली श्रेष्ठता, थोरवी अगम्य अगणित. आता जिच्या स्नेहाने जगता आली विलक्षण प्रसन्नता, ती प्रेममूर्ती संतोषी माता नम्र भावे वंदितो. हे माते जगत जननी, तू साक्षात लक्ष्मी स्वरूपिणी, गणपतीची कन्या म्हणून मान विशेष तुझ लागी. तू सकल ऐश्वर्यदायिनी, भव दुःख दारिद्र्य हारिणी, अनंत ममता युक्त भवानी, भक्तिगम्य सर्वथा, भक्तवत्सल भक्ताभिमानी, महाचातुर्य कला स्वामिनी, उदंड कीर्ती चतुर्दश भुवनी, नच वर्णवे श्रेष्ठता. तव कृपेने सद्भक्तांप्रत थोर सौभाग्य होय प्राप्त, पुरवणी त्यांचे इष्ट मनोरथ, देसी दान तू सौख्याचे. आयुर आरोग्य संतती संपत्ती, यश वैभव प्रतिष्ठा कीर्ती, सद्बुद्धी आणि श्रद्धा भक्ती होते प्राप्त तव भक्ता. त्वत्कृपेने सद्विद्या लाभती, महाभयंकर संकटे टळती, समस्त शत्रु निष्प्रभ होती, नुरते न्यून जीवनी. त्वत्कृपे चारी पुरुषार्थ सारती, भाविक भवसागरी तरती, व्यथा चिंता दिगंतरी पळती, ऐसे महात्म्य अनिर्वच. म्हणून विधिहर आणि श्रीपती समस्त निर्जर मुनिश्रेष्ठी, अत्यादरे भावयुक्त गाती तव महिम्न निरंतर. तू भोळ्या भाविकांशी आणि संत सज्जनांशी जागृत राहुनी अहर्निशी सांभाळीसी सर्वत्र. तुझ्या चरणी जे नतमस्तक, त्या सर्वांचे दुःख विदारक, वारुणी देसी सर्व ही सुख, जे अलभ्य देवादिका. समाधान शांती प्रसन्नता हे तुझेच वरदान माता, तुझ्या प्रसादे सर्व पूर्तता होती सुखरूप भाविकते. तू निर्गुण निराकार स्थूली सूक्ष्मी राहसी निरंतर, विश्वव्यापक कार्य थोर ना कळते जड मुडाते. तरी जाणूनी भक्त मनोगत प्रकट असे साकार रूपात, तव वात्सल्य त्रिजगतात आहे ज्ञात सकलासी. तव साकार स्वरूपाते काय वर्णन करू माते, तुझ्या दर्शन कोटी मदन ते लीन होती चरणांसी. मस्तकी दिव्य रत्न मुकुट, त्यासी प्रभाव वर्णनातीत, लक्ष भानूंचे तेज समस्त जणू एकवटले त्या ठाई. कुरळ कुंतल त्यामधुनी, हळूच डोकावती जननी, दिसता हे तो शोभुनी. भाल प्रदेश विस्तीर्ण, त्यावरी कुंकुम तिलक सुंदर, बालर विसम तो खरोखर. कर्णभूषणे दिव्य मनोहर, तुझ्या श्रवणी डोलती. पद्मदलास्म विशाल नयन, भ्रुकुटी मोहक कृष्णवर्ण, सरळ नासिका स्मितानन, असे तेजस्वी प्रभायुक्त. अधरद्वय आरक्तवर्ण, दंतपंक्ती मौक्तिका समान, कपोल हनुवटी ग्रीवा ही छान, अति सुकोमल सर्वार्थे. कंठी दिव्य रत्नहार रुळती, पदके निज तेजे झळकती, सुगंधित पुष्पमाला शोभती. वक्षस्थानी तव जगदंबे, सिंहकटीवरी स्वर्ण मेखला, तिच्यावरी क्षुद्र घंटिका मेळा, त्या रुणझुणती वेळोवेळा करती मुग्ध श्रवणाते. अंगी कुंचकी दिव्य वसन, पादयुग्मी नाजूक पैंजन, चरणद्वय ते कमलवर्ण, आश्रयस्थान भक्तांचे. चतुर्भुजा आभूषण मंडित, बाजूबंद शोभती तयात, रत्नकंकणे मनगटात, अंगुली माझी मुद्रिका. पार्श्व वाम सव्य हाती, त्रिशूल खड्ग आयुधे शोभती, अन्य हाती शोभून दिसती. पायस पात्रवर मुद्रा, पद्मासनस्थ संतोषी माता, तिचे सौंदर्य सुखावते चित्ता. दर्शने भक्तांशी संतुष्टता, धन्यता उभय नेत्रांशी, तेने अष्टभाव दाटती, नयनी सद्भावे अश्रू तरळती. चत्वारी वाणी जे शब्द बोलती, उधळती स्तुती सुमनांशी. ऐसी माता जगत जननी, तिच्या भक्तीने पूर्णत्व जीवनी. तिची प्रसन्नता लाभावी म्हणून जन आचरिती व्रताते. देवी उपासना मार्गात व्रताचरणे अंतर्भूत, त्या माझी 16 शुक्रवार व्रत असे सुलभ फलदायी. विधिसुत नारदानी हे व्रत प्रकट केले या भुवनी, असंख्यात भाविकांनी श्रद्धाभावे आचरिले. त्याविषयीची एक कथा तुम्हा सर्वांशी सांगतो आता, तेने श्रवणांशी धन्यता भावभक्तीही वाढेल. हे भगवती संतोषी माता, तूही ऐकावी तुझी कथा, भक्तमुखीचे स्तवन ऐकता होसी प्रसन्न तत्काळ. तुझे व्रत महात्म्य विशेष ते सांगतो भाविकास, देई स्फूर्ती आणि सुयश हीच प्रार्थना चरणांशी. एक वृद्धा एका नगरात मुला बाळांसह होती राहत, 7 पुत्र सुना तिजप्रत होती नातवंडेही. त्यापैकी 6 पुत्र ज्येष्ठ उद्यमशील द्रव्य कमवित, 7वा पुत्र तो कनिष्ठ करीत नसे काहीही. तो बेकार होता म्हणून कोणी नच देती त्याते मान.
आळशी ऐत खाऊ बोलून अवमानिती सर्व ही म्हातारी ही कमावत्या पुत्रांप्रत खाऊ घाली तसे उत्तम पदार्थ उरले सुरले उष्टे समस्त वाढी तसे सातव्या पुत्राते तो गरीब आणि भोळसट विचारणाच्या करी किंचित जे अन्न पडेल ताटात आनंदाने खात असे एके दिनी तो कनिष्ठ सूत काय म्हणत असे पत्नीप्रत मातेचे मजवर प्रेम अत्यंत असे लाडका मी तिचा त्यावर भार्या ती फणकारून वदली तया ते तत्क्षण सांगू नका आईचे भूषण मी ओळखते तिज लागी ती वरवरचे प्रेम दाविते परी अंतरी दात ओठ खाते तुम्ही बसून खाता आयते ते नावडते कोणासी जेवता तुमचे बंधू राजते म्हातारी त्यांचे उष्टे खरकटे गोळा करून तुम्हा वाढते देते शिळे अन्नही हे तिचे प्रेम पाहून मम हृदय येते भरून तुमच्या मातेचे हे थोरपण केले विदित तुम्हासी तदी ऐकून तिचे वचन तो तियेसी झडकारून वदलात ऐसे दूषित बोलून खिळ घालीसी प्रेमाते मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिन तेव्हाच तुझे खरे मानीन तो यापरी कलुषित वचन बोलू नको पुढती दीपावली आली म्हणून वृद्धेसह सर्व सुनांनी मिळून विविध पक्वाने केली सदनी लाडू करंजा कडबोळ्या तदी धाकटाने विचार केला आता उष्टे देते खायला त्यातील सत्यता पाहू या वेळात घेऊ परीक्षा अवचित मग डोके दुखते सांगून एक पातळ धोतर पांघरून पाकगृह माझी जाऊन पडून राहिला गुपचूप काही वेळाने बंधू समस्त आले भोजनास्तव सदनात मातेने त्याते चांगले पाट सुंदर ताटे मांडली आणि सर्वांना मोठ्या प्रेमाने खाऊ घातले आग्रहाने लाडू आणि विविध पक्वाने भरभरून वाढली भोजनोत्तर बंधू निघून गेले तै मातेने काय केले त्यांच्या पात्रात जे काही उरले तेच वाढले धाकट्याते तदनंतर त्याच्या पाशी जाऊन वदली उठ तू घेई जेवून सूत तो पांघरून फेकून उठून बसला तत्काळ वदला माता नच तू वैरिणी उष्टे खाऊ घालते निशिदिनी तव खोटेपण या डोळ्यांनी पाहिले मी प्रत्यक्ष मी कमावत नाही म्हणून बंधू बोलती करीते अवमान आता हे उष्टे अन्न देऊन तूही लाजविले मजलागी तरी यापुढे या सदनात नाही राहणे शक्य मजप्रत मातृमणीचा दुजा भाव निश्चित कैसा सहावेल पुत्राते मी गृह त्याग करून जातो अन्न देशी निघून कष्ट करीन पोट भरीन वा राहीन उपवासी ते ऐकून त्या वृद्धेला अतिशय संताप आला वदली मिजास हवी कशाला जा हो चालता येथून तेव्हा तो सूत कनिष्ठ आला पत्नीपाशी त्वरित वदला तव वचनांची मजप्रत आली प्रचिती आज दिनी माता उष्टे देते म्हणून तिचे माझे झाले भांडण मी चाललो गृह सोडून द्रव्य मिळविना अन्यत्र मी उत्तम कमाई करून येईन लवकर परतून तोवरी तू येथेच राहून करावी कालक्रमणा ती ते ऐकून त्याच्या पत्नीशी वाईट वाटले त्या समयासी अश्रू दाटले नैनासी काय बोलावे नच कळे तरीही स्वतः ते सावरून वदली सुयोग्य करता आपण तो भगवंत करील रक्षण आता निघावे आनंदे जाताना तुमची आठवण म्हणून काहीतरी जावे देऊन त्यावरी मी करीन सहन विरह तुमचा पतिराया तधी पत्नीचे मनोगत जाणून त्याने अंगठी दिधली काढून आणि तिचा हात धरून वदला काय ते ऐकावे म्हणाला प्रिय या समयास तू ही अंगठी घेतलीस तशीच एखादी वस्तू खास देई तुझी मजलागी त्या समय ती गोठ्या निकट गोवऱ्यांशी होती थापित सहजगत्या बोलली तयाप्रत काय देऊ मी तुम्हासी मग गोम यलिप्त सव्यकर उमटवणी तयाच्या पाठीवर वदली हीच खून खरोखर ठेवा तुम्ही ध्यानात तदनंतर भारेचा निरोप घेऊन तो निघाला ग्राम सोडून शतकोसांचे अंतर चालून गेला एका नगरीत तेथील मोठ्या बाजारपेठेत धनाढ्य शेठजी होते राहत त्याने त्यांची घेऊन भेट नाव गाव ते सांगितले आणि वदला जोडून हात आपण नोकरी द्यावी मजप्रत करीन इमानाने कष्ट कृपा करावी मजवरती तदी त्या ते अवलोकून वदले शेठजी घेतो ठेवून त्वा मम पेढीवरती राहून कार्यभाग तो सांभाळी तेने तयासी आनंद झाला अखंड कार्य तत्पर राहिला त्याची चाकरी पाहुणी त्यावेळा शेठही संतुष्ट होत असे त्याच्यावरती लोभ जडला म्हणून त्या ते मुनिम केला कालांतरे भागीदार केला विश्वास ठेवणी सर्वार्थे ऐसी त्याची प्रगती झाली हाती लक्ष्मी खेळू लागली पेढीलाही बरकत आली हो या लौकिक सर्वत्र त्याच मार्गाने पुढती सर्व सूत्रे त्याच्या हाती देऊनी काशी यात्रेसाठी केले गमन निश्चिंत धंद्याची जबाबदारी वाढली तेने व्यवहारी मती गुंतली निज भारेची नाही राहिली यत्किंचितही आठवण ऐसी 12 वर्षे लोटली त्याच्या पत्नीची दुर्दशा झाली हाल अपेक्षा सोसत राहिली श्वशुर गृही ती भार्या अहोरात्र कबाड कष्ट पुरेसे अन्नही नसे मिळत चिंध्या लेवणी अंग झाकीत जणू दासीच झाली ती घर कामांसह दळण सरपण शेण गोवऱ्या येई थापून करीत आधी व्याधी सहन दिनकंठीत राहिली त्यावरी जावा दीर 6 जण बोलती तिजला घालून पाडून सरता सरेनात ते दुर्दिन नुरले स्वारस्य जीवनी
कधी पतीची येता आठवण पाही मुद्रिका डोळे भरून स्वतःचे करुणी सांत्वना अश्रू ढाळी तसे एकांती एके दिनी ती सासूरवाशीनं गेली रानात आणण्या सरपण तेथे एक देवालय पाहून विश्रांती स्तव थांबली. त्या संतोषी माता रावळी होत्या. काही स्त्रिया त्यावेळी त्यांचे व्रत पाहुणी ती वदली. कवन व्रत हे सांगावे, काय याचे विधिविधान, काय फलश्रुती सांगा आपण, व्रतदेवचे महिम्न तेही सांगा मजलागी. तदी तियेची जिज्ञासा पाहून स्त्रियांनी तिजसी केले कथन. 16 शुक्रवारचे पावन व्रत संतोषी मातेचे, व्रत नियम व पूजा अर्चना आचरण व उद्यापन संतोषी मातेचे श्रेष्ठ महिम्न केले विदित सप्रेमे. तेने प्रसन्न ती जाहली. व्रत निश्चय करीत असे त्यावेळी मातेसी वंदुनी रानात खेली काष्टे गोळा करावया. ती काष्टे शहरात विकून सव्वा आण्याचे गुळ चणे घेऊन वृद्धेची ती कनिष्ठ सून आली देवीच्या रावळी. तेथ संतोषी मातेला अत्यादरे प्रणिपात केला. वदली माते मी अबला असे अज्ञानी सांभाळी. मी नच जाणत पूजा विधान तव अर्चना व्रताचरण तरी मजसी पदरी घेऊन निवारी मम दुखाते. माझे पती दूरदेशी गेले त्याला एक तप लोटले. वाट पाहून शिनले डोळे घडवी भेट पुनरपी. मी तव चरणी शरणागत तरी पुरवावे मनोरथ करीन सद्भावे तुझे व्रत करीते संकल्प भक्तीने. त्या दिनी शुक्रवार होता म्हणून आचरिले व्रता. ऐसे तिनं आठवडे लोटता झाली प्रसन्न भगवती. तिने तिच्या पतीसी त्यावेळी निजभारेची आठवण दिधली. तेने तया उपरती झाली धाडिले पत्र खुशालीचे. पत्रा समवेत पैसेही आले. तेने तिचे मन आनंदले. त्याचे दिराना कौतुक कोठले करीते हेटाळणी सदा. ते पैसे सासूने घेतले. वदली तुझसी फुकट पोचले. त्याचे मोल द्यावे भले तोडून बोलली त्या समयी. मत्सरी जावा ही टोचून बोलती. खाण्यापिण्याचे हाल करीती. ते असह्य झाले तिजप्रती धावली मातेच्या चरणात. नैनी अश्रू आणून तेथ वदली किती पाहसी अंत दया माया तव हृदयात आहे की नाही जननीये. पती भेटीची आस मनात त्यांची सेवा करावी वाटत. त्वा त्यांची घडवावी भेट नको द्रव्य मजलागी. तेव्हा प्रसन्न संतोषी माता वदली मुली उठ आता मी पूर्वीन तव मनोरथा. भेटल पती तुझलागी. ते वरद वचन ऐकून झाले तियेचे समाधान. माता संतोषी ते वंदून परतली निज सदनासी. त्याच रात्री तिच्या पतीशी स्वप्नात जाऊनी माता संतोषी वदली त्वा जाऊनी गृहासी. भेटावे आपुल्या पत्नी ते. येथील सर्व व्यवहार जावे आटपून ग्रामी सत्वर. करी आनंदे संसार निज भारे समवेत. ही असे मम आज्ञा जाण तिचे अविलंब करी पालम. त्यातच तुझे सर्व कल्याण असे सामावले जाणावे. ती आज्ञा प्रमाण मानून त्याने व्यवहार केले पूर्ण. विश्वासू मनुष्य पेढीवर नेमून केली तयारी निघण्याची. पत्नीस्तव कपडे स्वर्ण आभूषणे आदी खरेदी करून त्याने गावाकडे वाहन नेणे सांगितले गाडी वाहनाते. तो शुक्रवार व्रतदिन म्हणून वृद्धेची ती कनिष्ठ सून घेण्या संतोषी मातेचे दर्शन सहज पातली रावळी. तेथ मातेचे सुहास्य वदन दिसले अधिकची प्रसन्न. ती वदली आज शुभ शकुन होत आहेत मजलागी. तेने प्रसन्न अंतकरण होय प्रफुल्लित तन मन. तदी माता वदली हसून उत्तम दिन हा भाग्याचा मुली तुझा पती निश्चित आज भेटणार तुझं व्रत. तो याच अरण्यात विश्रांती स्तव थांबलासे. आता सांगते तैसे आचरावे. मोळीचे 3 भाग करावे. पैकी 2 भारे ठेवावे. एक मंदिरी एक नदी तीरी. उर्वरित भारा मस्तकी घेऊन त्वा पतीसी यावा विकून. तो स्वयंपाक भोजन करून जाईल ग्रामी निज सदनी. तुझे रूप बदलले खरोखर म्हणून नाही तो ओळखणार. तैत्वा येथील भारा डोईवर घेऊन जावा सदनासी. ती काष्टे अंगणी टाकून सासूबाई ऐसी हाक देऊन त्वा म्हणावे हे सरपण आणले न्यावे गृहासी. आता करवंटीत मजला द्या हो पाणी प्यावयाला. शुष्क भाकर तुकडा घाला भूक भागविण्या मजलागी. घरी एखादी चिंदी असल्यास द्यावी मजला ल्यावयास. कोण पाहुणे या समयास आले आपल्या सदनासी. ती देवी आज्ञा मानून केले तियेने तैसेच वर्तन. एक मोळी प्रवाशात विकून आली परतून रावळी. तो प्रवासी तिचा पती नच ओळखली भार्या ती. भोजन आणि थोडी विश्रांती घेतली गेला सदनासी. तदनंतर ती कनिष्ठ सून मंदिरातील मोळी घेऊन गेली सत्वरी गाठले सदन. मोळी टाकली अंगणी आणि सासूबाई ऐसी हाक मारुनी वृद्धेसी. जैसी देवी बोलेली तियेसी केले तैसेच निवेदन. तदी तिची आर्त हाक ऐकून सासूबाई भीत मनोमन पुत्र चौकशी करील म्हणून आली त्वरेने तिजपाशी. आणि किंचित लढीवाळ सुरात वदली मुली भरल्या घरात. अभद्र बोलू नये किंचित तू तर राणी राजाची. आज तुझा दूरदेशस्थ पती परतून आलासे येथ. त्वा तयाची घेऊन भेट करी साजरा आनंद. चल सत्वरी सदनात घी खाऊन साखर भात. आज स्वहस्ते मी तुझं व्रत सजवीन गे कन्यके. इतक्यात दोघींचे संभाषण ऐकून सुताने पाहिले डोकावून. तो तीच मोळी विक्रेती पाहून झाला अचंबित मनोमन. तिच्या हाती आपण दिलेली मुद्रिका पाहुणी त्यावेळी घरच्यांची करणी कळून आली. नच सांगता त्या पुत्रा आपल्या पत्नीची दुर्दशा पाहून व्यथित झाले. त्याचे मन जन्मदात्रीसी जाब विचारून काय वदला ते ऐकावे.
म्हणाला, तुझ्यामुळेच माते मी त्यागिले सदना ते त्या क्रोधाचे बरे उठते काढलेस अबलेवरती या. मी तुम्हासी भेटावे म्हणून आलो, मोठी आशा धरून येत तुमची कृत्य पाहून काय बोलावे नचकळे. तुम्ही माझ्या भारेसी नाडले, अपार कष्ट करून घेतले, ते कोणीही सांगेल भले. हिची दुर्दशा पाहुनी काष्टवत काया झाली, बुबळे ही खोल गेली. इतकी तुम्ही घरची मंडळी कशी निर्दय झालात. तेव्हा माता वदली तयासी, तुझ्या जाण्याने ही अशी झाली. बाबा वेडी पिशी हिंडते अहर्निश ग्रामात, खात नाही पीत नाही, लुगडे नीट नेसत नाही, कामधंदा करीत नाही, बोलते काही भलभलते. त्वा हिच्याकडे कधी दुर्लक्ष वा दाखवी. श्रेष्ठ वैद्यास आम्ही उपाय करून खास हात टेकले सर्वाते. तदी मातेसी गप्प करीत काय वदला तो कनिष्ठ सुत, तुझ्या वचनावरील सांप्रत कैसा विश्वास ठेवू मी. ही किती कष्ट उपसते, चक्षु वैसत्य पाहिले ते. आता काही कारण येथे नुरले मजसी राहण्याचे. मग त्याने स्वतंत्र सदन घेऊन सजविले ते संपूर्ण. राजा राणी सम दोघे मिळून करू लागले संसार. राजमहला सम त्यांचे सदन पाहुणी जळफळती. बंधुजन त्याच्या पत्नीचा थाटमाट बघून द्वेष करीती जावाही. एके दिनी ती पतिव्रता वदली पतीसी, ऐका नाथा मी संतोषी मातेच्या व्रता सद्भावाने आचरिले. तिची कृपा झाली म्हणून दिसले आज हे सुदिन. त्या व्रताचे उद्यापन करीन म्हणते विधिवत. त्याचा होकार मिळता त्यावेळी उद्यापनाची तयारी केली. पाचारिली बाळगोपाळ मंडळी पुतण्यांसमवेत सदनासी. त्या पुतण्यांशी त्यांच्या मातांनी आधीच पडविले होते म्हणून भोजन समय हट्ट करून दही ताक ते मागितले. त्यांची विपरीत मागणी ऐकून धास्तावले तियेचे मन. वदली बाळानो, आहे उद्यापन आज माझ्या या व्रताचे, म्हणून कृपया आज दिनी खाऊ नका आंबट कोणी. तेने माता संतोषी भवानी करील कल्याण तुमचेही. ते ऐकून पुतणे मंडळी तेथे मुकाट्याने जेवली. जाताना पैसे मागू लागली, कारण नचते सांगितले. तिनेही त्यांचे राखण्या मन पैसे देऊन केली बोळवण. त्याच्या चिंचा विकत घेऊन खाल्ले तियेच्या पुतण्यांनी. त्याने व्रत नियम भंगला, त्याचा देवीसी क्रोध आला. राजदूतांनी तिच्या पतीला नेले धरून अन्य दिनी. तो आघात त्या आपल्याला नाही जराही सहन झाला. वदली सोडावा मम पतीला हात जोडले दिराते. तधी त्याने कुत्सित वचन बोलून तियेसे दिले घालवून. वदले, तुझ्या पतीचे धन आहे लुबाडून आणलेले. त्या दुष्टाची पाठ राखणं कशास करू आम्ही 6 जण. जा हो चालती येथून, नको येऊ येथ पुन्हा. ते ऐकून ती रडत आली देवीच्या मंदिरात. वदली माते, मी तव भक्त सांभाळी गे जननीये. न कळे काय अपराध जडला, म्हणून दुःख भोग ओढवला. तूच तारून न्यावे मजला, शरणागत मी तव चरणी. ते ऐकून संतोषी माता वदली पुतण्या ते द्रव्य देता नाही विचार केला पुरता. तेने दुःख हे ओढवले. त्यांनी त्या पैशातून चिंच आवळे खाल्ले म्हणून व्रत नियमाचा भंग होऊन त्रास नशिबी आला हा. ते ऐकून त्या नारीला झणी पश्चाताप वाटला. क्षमा मागत वदली मातेला नको झिडकारू मजला गी. तै मातेसी दया आली. वदली नको भिवस बाळी, तव पतीची सुटका केली जावे आता सदनासी. तेव्हा मातेसी आदरे वंदून ती परतली आपल्या सदनी. तोच पतिदेव आले परतुनी. तेने झाली आनंदित. अटकेचे ते पुस्तकानं तो वदला नसे विशेष जाण. कर नाही भरला म्हणून आले होते राजदूत. तो कर आलो भरून, आता चिंतेचे नाही कारण. बरे वाटले तिला ते ऐकून. हात जोडले मातेसी. मग अन्य शुक्रवार दिनी यथाविधी उद्यापन करून विप्र मंडळी तोषवून केली व्रताची सांगता. झाले निर्विघ्न उद्यापन. तेने संतोषी माता प्रसन्न. तिच्या प्रसादे दैदिप्यमान पुत्र झाला तिजलागी. आणि उत्तम भरभराट यशमान प्रतिष्ठा जनात. तरी नम्र भाव मनात करीत असे भक्ती मातेची. प्रत्येक शुक्रवार दिनी निजपुत्राचे समवेत घेऊन माता संतोषी ते वंदुनी पूजित असे सद्भावाने. एके दिवशी देवीच्या मनी आले जावे कन्येच्या सदनी. दिरा जावा ते धडा शिकून सन्मार्गावरी आणावे. तधी निज स्वरूप पालटले. अकराळ विक्राळ रूप घेतले. वृद्ध सासूचे घर गाठले. पातली अंगणा माझी ती. ते रूप पाहुणी त्यावेळी म्हातारीने किंकाळी फोडली. धावा वाचवा ओरडू लागली. आली भयंकर कृत्याही. ऐकून या ती आरडा ओरड. धीर धावले घेऊनी दंड. परिघशाशी पडली कोरड. उग्र रूप ते पाहुणी. जे तिजसी दंडाया आले तेच तेथून भिवूनी पळाले. प्राण रक्षावया भले लपले निज सदनासी. तो वृत्तांत कनिष्ठ सुनेसी कळता धावली. त्या समयासी कृत्या नव्हे ही माता संतोषी. आली तिने ओळखले आणि नैनी अश्रू आणून केले तिने मातेसी वंदन. सद्भावने टाळ्या पिटून बोलाविले सकलांसी. वदली भाऊजी सासूबाई याहो बाहेर पहा नवलाई. ही माझी संतोषी आई आली तुम्हा ते भेटाया. घ्या हो तुम्ही तियेचे दर्शन. तेने कृतार्थ होईल जीवन. ऐसा परम भाग्याचा क्षण नच लाभेल पुनरपी. मग तियेने हात जोडून केली मातेसी विनंती भावपूर्ण. वदली आता सौम्य रूप घेऊन द्यावे दर्शन सकलांसी. तेव्हा तियेचे जाणूनी मानस दिव्य रूप धरिले. त्या समयास त्या दर्शने
तिच्या आप्तांस परमधन्यता वाटली. मग धीर जावा सासूबाईंनी लोटांगणे घातली. मातेच्या चरणी अनन्य भावे हात जोडून केली क्षमा याचना. वदले माते, आम्ही अज्ञानी नच जाणली तुझी करणी, तरी अपराध पोटी घालून करी कल्याण सर्वाते. आम्ही पापी मूर्ख अति छळीयले तव लेखी प्रति व्रतभंगादी अनिष्ट गोष्टी केल्या जाणीवपूर्वक. त्या समस्त दोषांचे करी मार्जन जननीये साचे. तुझ्या कृपे आम्हा सर्वांचे हो जीवन सुखरूप. ती प्रार्थना ऐकून झाली संतोषी माता प्रसन्न. सर्वांना शुभाशीर्वाद देऊन अंतर्धान पावली. श्री संतोषी माता महात्म्य अर्थात 16 शुक्रवार व्रतकथा संपूर्ण. शुभम भवतु. श्री कृष्ण अर्पणमस्तु.